नमस्कार मित्रांनो, हिंद केसरीचं मैदान जे आहे ते STC लाईव्ह आणि श्री गणेशा लाईव्ह या चॅनेलवरती चालू आहे. पित्री लाईव्हवरती हे मैदान चालू नाही आहे आणि सगळ्या महाराष्ट्राची नजर आज हिंद केसरीच्या मैदानामध्ये आहेत. कासेगावच्या मैदानामध्ये आता टोटल 14 गट पळून झाले. त्या 14 गटाचे निकाल सांगतो आणि बकासूर आणि मथुरवरती सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागले. मथुर 13व्या गटामध्ये पळणार आहे आणि तो अजून पळालेला नाही. गाडीचं जूज जे आहे ते तुटलेलं आहे, त्याच्यामुळे 13व्या गटामधले जी गाडी पळणार होती ती थांबलेली आहे. आता ती 14व्या ज्यावेळेस 15वा गट खाली गेलेले आहेत पळण्यासाठी, त्या ठिकाणी त्यावेळेस 13वा गट पळताना दिसेल आपल्याला. पहिरा कोण आहे कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. बकासूरचा पहिरा खरा ठरवला आहे सकाळी सकाळी. सुरुवात करूया. 14 गट कुठले कुठले पळाले बैल तिकडं मी सांगितले, माझ्या दुसऱ्या चॅनलवरती 7 गट सांगितले, 6 गट सांगितले, परंतु इथं आपल्याकडं ते 14व्या गटापर्यंत सांगतो निकाल. गट क्रमांक 1मध्ये आपल्याला किरण अप्पांचा रायना पळाला आणि त्या रायनासोबत पळाला निमगावचा सावकार. गाडीवरती ड्रायव्हर भैया ड्रायव्हर वाटेगावकर यांनी गाडी चालवली. सुट्टी गाडी पळाली. मातीच्या रानामध्ये चांगली गाडी पळते, ही गाडी चांगली पळाली. गट 2मध्ये मी तुम्हाला सांगितलंच आहे, गट तेजा आणि राणा ही गाडी पळाली. आप्पा ड्रायव्हर कारोंडेकरांनी ही गाडी सेमीसाठी पात्र केली. गट 3मध्ये सातारा एक्सप्रेस बलमा आणि सुंदर 11-11 समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विटावा यांचा सुंदर आणि बलमा ही गाडी जी आहे ती सल्लेगर किंग या बैलगाडा क्षेत्रामध्ये नाव असं आहे त्यांचं. प्रशांत ड्रायव्हर चिंचनेरकरांनी ती गाडी सेमीसाठी पात्र केली. 4 नंबर गटामध्ये सर्जा आणि लखन हिंगोलीची आणि संभाजीनगरची जोडी पळाली, लाडकी जोडी पळाली आणि ही गाडी किशोर ड्रायव्हर जे आहेत ते संभाजीनगरकरांचे त्यांनी सेमीसाठी पात्र केली. गट 5मध्ये बकासूर पळाला. बकासूरसारख्या या बैलगाडी क्षेत्रामध्ये नंदी होणे नाही, काय पळाला ह्या बक्यासोबत अमरापूरकरांचा नवीन खरेदी भारत पळाला आणि भारत आणि बकासूरचा पैरा मी सकाळी सांगितला तोच खरा ठरला. खूप खूप शुभेच्छा पैरा ज्यांनी मला सांगितलं त्यांचे खूप खूप आभार. गाडीवरती बबलू चाचा होते. गट 6मध्ये सुंदर गाडी पळाली. दादा सरकार यांचा घरचा साज पळाला. रोमन वाघवाडीकरांचा दादा सरकार यांचा रोमन आणि त्याच्यासोबत पळाला सर्जा दादा. गाडीचे ड्रायव्हर होते या बैलगाडा क्षेत्रामध्ये जुने जाणते ड्रायव्हर दिलीप ड्रायव्हर शिरस्वस्तीकर होते. 7चा निकाल जो आहे तो काही समजलेच नाही आहे. 8चा निकाल घेतो आहे. तास क्रमांक 4वरून धावलेली गाडी दबंग पळाला. कासेगावकरांचा दबंग आणि त्याच्यासोबत कामतीकरांचा निशाण पळाला. सुंदर अशी गाडी जी आहे ती विवेक ड्रायव्हर यांनी जी आहे ती सेमीसाठी पात्र केली. खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला. आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 9चा निकाल. 9मध्ये सुंदर अशी लढत झाली. तास क्रमांक 3वरून धावलेली गाडी MP किंग राजा पळाला आणि त्याच्यासोबत पळाला नाशिककरांचा बलमा पळाला. बलमा आणि राजाची गाडी सेमीसाठी पात्र केली. संतू ड्रायव्हर मोरगावकर यांनी. खूप साऱ्या शुभेच्छा या सुद्धा गाडीला. आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 10मध्ये सुंदर अशी गाडी पळाली. गाडी वाटत नव्हतं गाडी गट निघल म्हणून, परंतु गाडी कशी पळत होती मलाच काय कळणार, परंतु शेवटी विठ्ठल नाना चलाक माणूस आहे बैलगाडी क्षेत्रामध्ये ड्रायव्हिंगच्या बाबतीत आणि गाडी नेहलीच. शेवटी वाटत नव्हतं गाडीला गट निघत. चिक्या कारोंडेकरांचा चिक्या आणि अजय शेठ विठ्ठलांचा चिक्या ही दोघं गाडी चांगली पळाली. दोघांची स्वतः विठ्ठलांनी गाडी चालवली म्हटल्यानंतर गाडी गट पास होणार नाही तर काय होणार आहे. खूप चांगली गाडी पळाली आणि तोंडाला गाडीनं निकाल घेतला. गट 11चा निकाल. 11मध्ये सुंदर अशी गाडी पळाली. तास क्रमांक 4वरून धावलेली गाडी कचरेवाडीकरांचा सुंदर आणि वाटेगाव अंबरनाथकरांचा हिंदकेसरी बादल पळाला. सुंदर अशी गाडी अमर तात्या म्हणजेच अमर ड्रायव्हर ओंडकर यांनी जी आहे ती सेमीफायनलसाठी पात्र केली. बघूया ही गाडी जी आहे ती सेमीफायनलमध्ये कशा पद्धतीने गाडी पळताना दिसेल आपल्याला. 12मध्ये तास क्रमांक 6वरून धावलेली गाडी मथुरा फार्मा चिंचाळेचा उर्मिलाताई माणिक शेठ गायकवाड यांचा कंदूरचा राजा आणि त्या राजासोबत पळाला आगा शिवनगरकरांचा शंभू पळाला. सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र. 13चा निकाल. 13मध्ये सुंदर अशी गाडी पळणार होती मथुरची आणि मथुरच्या गाडीचं झू मोडल्यामुळे 13चा निकाल जो आहे तो पेंडिंग, म्हणजेच आता तो गाडी नंतरनं पळणार आहे. ज्यावेळेस 15 गट जातील, 15 ते 21 किंवा काय असतील ते, तेव्हाच पळताना दिसेल. मैदानामध्ये किती गट पळणार आहेत कमेंट बॉक्समध्ये सांगा. 14चा निकाल आहे. तास क्रमांक 5वरून धावलेली गाडी आनंद अप्पांचा राजा रेटरेकरांचा आणि त्याच्यासोबत रुद्रा पळाला. गाडी चालवली किशोर ड्रायव्हर संभाजीनगरकर यांनी. आता बघूया सगळ्या महाराष्ट्राची नजर बकासूर आणि मथुरवरतीच आहे. या दोघांच्यापैकीच कोण एक होईल, कारण की सगळेजण आतुरतेने वाट बघतायत आता सेमीची. मथुरचा गट जो आहे तो 13 आहे, त्याच्यामध्ये कळेल मथुरचा पैरा कोण आहे, मथुर गट पास झाला का नाही, कशी गाडी पळाली ही कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा. बघूया कशा पद्धतीनं हे मैदान पार पडते. ऊन खूप लागते त्या ठिकाणी.
ठिकाणी आणि उन्हाचा पारा जो आहे तो खूप त्याला 40 अंश सेल्सिअसपर्यंत गेलेला आहे आणि नक्कीच हवासुद्धा सुटलेली आहे, आधीमध्ये सुटते. मी तिथे घेतो आहे आढावा त्या मैदानाचा आणि बघूया बकासूर आज एक नंबर करेल का, कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. मथुर एक नंबर करेल का, कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. कोण करेल एक नंबर, कमेंट्समध्ये सांगा. धन्यवाद.